कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्यांना संधी मिळाली नाही पण अशी पुढच्या टप्प्यावर ही संधीचा योग जुळून येतो तेव्हा बरं वाटतं। हो की पण आम्ही नाराज नाही झालो त्यामध्ये, कारण की आम्हाला इतका छान भेटला आहे आणि त्यानंतर परत मैत्री तरी नाही, बरोबर आहे ना। काही अशा गोष्टी असतात की त्यातून बरंच काही गवसत जातं। ही नाती कदाचित भेटायची होती म्हणूनच महामिनिस्टर आणि मूळ पुण्याचे नसल्यामुळे आम्हाला गरज होती की कोणीतरी आपल्या समवयीन आणि वैचारिक सुद्धा, इव्हन पॅन्डेमिकचा जो काळ गेला होता त्यावेळेस आम्हाला ही उणीव फार भासली होती की कोणीतरी असावं आपल्या जवळचं। तर मला ते स्पेशली या मैत्रिणींमुळे खूप कम्प्लीट झालं, माहेरच मिळालं तुम्हाला। या 6 जणींमध्ये अबोला झाला कधी? माझा आणि दीपालीचं झालं कधी कधी की महामिनिस्टरला आम्ही 5 होतो आणि ती माझी शेजारी आहे। मग मी गेले, तिला सांगितलं नाही, तिला त्याचा राग आला। प्रत्येकाला सगळं मला बोलवते कुठेही जाताना, त्यावेळेला का सांगितली नाही तिने मला। पण मला हा प्रश्न पडलाय का नाही सांगितलं? काय डाव काय होता तुमचा सांगण्याचा? कदाचित पैठणी असं नाही, माझंच फिक्स नव्हतं। मग मिस्टरांनी त्या दिवशी सुट्टी काढली मुलांसाठी की मी त्यांना सांभाळतो, मी तुला सोडतो। मग माझं अचानक वेळेवर ठरलं जायचं। पण त्यांना सांगितलं असतं त्यांच्या मिस्टरांनी पण सुट्टी घेतली। तिचे मिस्टर इथे नसतात, बँगलोरला आहेत ते जॉब। मग परत बोलायला आली, मी म्हटलं मी आता बोलत नाही तुझ्याशी, तू असं केलंच माझं। मग लगेच क्रांतीच्या मुलीचा वाढदिवस होता, मग तिला म्हटलं अगं तिला पण इन्व्हाइट कर। मग तिला पण इन्व्हाइट करून तेव्हापासून आमची आणि मग असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही हिच्या, मग त्यामुळे तिने मला ह्याच्यात चान्स दिला की तुला सांगितलं बोलवलं नसतं तर माझं काही दरवाजे बंद। मला तुम्हाला विचारायचंय, खरंच विचारतो की हाच भाग आज तुम्ही बघितला असता टीव्हीत, तर मी अजून परत बोलले राग आला असता। आणि आज मुलीचा वाढदिवस असल्यामुळे तिचे मिस्टर कालच आलेत। आज रात्री तिला म्हटलं अगं आपल्याला जायचंय, कालच आले ते। काय म्हणाले ते? रात्री जस्ट कॉल आली, जेवण म्हणजे चाललेलं आमचं। मग ते बोलले की माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे, तर मग ती बोलली महामिनिस्टर उद्या ह्याचा कार्यक्रम आहे, तू येशील का? मी जस्ट विचार म्हटलं आनंद तर होते बाबा, जायचं आपल्याला काय तर चान्स भेटलाय। हे बोलले काय झालं? मी म्हटलं माझ्या तिचा फोन आलता की तू येशील का उद्या? तर म्हणे तुझी मैत्रिणी एक दिवस पण मला सोडत नाही तुझ्यासोबत, माझ्यासोबत किती सारखे सोबत असतं तुम्ही, एक दिवस तिला सोडायला म्हणे जा जा ठीक आहे चांगला कार्यक्रम। हा चान्स परत, तू त्यावेळी किती चिडली होती माझी, हा चान्स दिलाय परत मिळणार नाही। ते म्हटले भाऊजी येतील परत। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 18 वर्ष। 18 वर्ष। तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली। तुमचं? माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले आणि आम्ही तिघच असतो घरामध्ये, माझे मिस्टर, माझी 3 वर्षाची मुलगी। मिस्टर कसे आहेत स्वभावाने? स्वभावाला छान आहे। छान आहे। हो, सपोर्ट। तुमच्या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव प्रॉब्लेम? सेम आहे तसं काही, म्हणजे दोघेही छान आहे मला तरी वाटतं। आणि भाऊजी तिचे मिस्टर आणि प्रियंका हे दोघं क्लासमेट आहेत। हो का? आणि हे महामिनिस्टरला गेल्यानंतर मी इथे आले होते, माझ्या मिस्टरांनी मला सकाळी ड्रॉप केलं। त्याच्यानंतर मला रितेश नाव आहे त्यांचं, रितेश दिसले। मी बोलले रितेश आलेला आहे नक्की त्याच्यासाठी पैठणी घालायला आलेला नसेल, बायको असणारच आहे। मग मी त्याला बोलले, म्हटलं अरे क्रांती कुठे? योगायोगाने क्रांती माझ्याजवळ, म्हणजे आम्ही तिथं मॅचअप झालो। आम्ही कोरोना नंतर क्रांतीला म्हणजे तिथं भेटलो आणि तिथून भेटल्यावर मग आम्ही सगळ्यांची ओळख झाली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।